रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आम्ही चाललो होतो छोट्या पंढरपूरला, कारण की आज होती आषाढी एकादशी आणि आमचे केस खराब होणे म्हणून आम्ही याचा स्कार्फ बांधून घेतलेला होता. हा हा. त्यानंतर मग आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्यांचं दर्शन झालं आणि अशा पायी दिंडीही चालल्या होत्या. आम्हाला पण पायी जायचं होतं, पण अर्ध्या रस्त्यापासून आम्ही पायी जाणार होतो आणि आमची फ्रेंडची वाट आम्ही इथं बघत बसलो होतो. तिला सतत फोन करून आम्ही विचारत होतो, कुठे आहे, कुठे आहे, पटकन ये, पटकन ये. आणि फायनली पूर्ण 1 तासानंतर ती आलेली होती आणि ती आल्यानंतर मग आम्ही आमची पायी दिंडी सुरू केली. खूप मस्त वाटत होतं. खूप साऱ्या दिंड्या होत्या मस्तपैकी. कोणी मस्त नऊवारी साडी वगैरे घालून आले, तर कोणी भजनं वगैरे गात मस्त चाललं होतं. कोणी फुगड्या खेळत. यांनी इतकी जोरात फुगडी खेळली, खूप फास्ट खेळली. मला तर कधी येणारच नाही. त्यामुळे आम्ही आमची स्लो स्लो खेळली. त्यानंतर या सासू सुनेनी पण मस्तपैकी फुगडींचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर आम्ही लगेच पुढच्या दिंडीला सुरुवात केली. हळू आम्ही चालत चाललेलो होतो आणि मस्त वातावरण होतं. खूप सुंदर वातावरण होतं. मस्तपैकी आभाळ आलेलं होतं. मस्त थंडी थंडी हवा सुटलेली होती. आणि हे बघा, हे यांनी फराळाचं घेतलं आणि हे मला यांनी दिलेलं नव्हतं. त्यांच्या दोघी खात चालल्या होत्या. कोई बात नाही. आमचं मस्त हळूहळू चालणं चालू होतं आणि फायनली आम्ही दमलो आणि एका ठिकाणी थांबलो थोडंसं 5-10 मिनिटासाठी, कारण की खूप पाय दुखत होते. आणि इथं आल्यानंतर बघितलं तर बाप, एवढी गर्दी. आमचं दर्शन काही होणार नव्हतं, त्यामुळे आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि लगेच वापस आलो. बाय.